आता राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय माननीय अरे तुम्ही असं सगळे बोलणार असाल तर मग हाके सरांना जाऊ द्या, तुम्ही बोला सगळे. हाके सर बोलतेच, सविस्तर चर्चा झाली आहे. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता फोनवरून हाके सरांशी बोलले. हाके सरांनी ज्या पद्धतीनं वाघमारे साहेब दोघांनी जे म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यावरती चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ आज मुंबईला येतंय. आपले हाके सरांनी ज्या लोकांची नावं सांगितली इथली कोण प्रमुख मंडळी असतील, सरकारशी आज आपण चर्चा करू, व्यवस्थितपणे आपलं म्हणणं माननीय सीएम डीसीएम साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाके सरांशी ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपले उपोषणकर्ते आणि आपली समिती घेईल. त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे, तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू. सरकारकडे तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल. अरे मी ऐक ना, पण आता तुम्ही आहे ना सगळे. हे बघा, मी स्वतः जातोय त्या बैठकीला, पण तुम्ही जे म्हणणं मांडलंय ते पण घ्यायला पाहिजे ना. तुम्ही परत म्हणणार तुम्हीच बोलताय तिथं, तर तुमचं सगळं म्हणणं आम्ही तिथं व्यवस्थितपणे मांडतो. हो ओके. तुमच्या सगळ्यांच्या भावना तिथं सविस्तर मांडल्या जातील, त्यातली एक पण भावना मागे राहणार नाही. चला रे, आता वेगळा विषय घेऊ नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. हाके सरांनी एक आदर्श घालून दिलाय आंदोलनाचा, त्याला गालबोट तुम्ही लावू नका. दोघे बोलले. अरे बाबा, भुजबळ साहेब नेतृत्व करतील सिस्टम अंदाज, पण शांतता ठेवली तर. दादा तर एकीकडे आपण पाहताय वडीगोद्रीमध्ये उपोषण स्थळी शिष्टमंडळ आलेलं असताना परळीमध्ये मात्र ओबीसी बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. ही दोन दृश्य दोन ठिकाणची. नक्कीच आपण बघितलं होतं की अंबडमध्ये सुद्धा रास्ता रोको करण्यात आला होता, त्या ठिकाणी टायर सुद्धा जाळण्यात आला होता आणि आज आता परळीमध्ये सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. बीडच्या परळीमध्ये दृश्य आपण पाहताय. ओबीसी समाज बांधव जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडून रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. तर सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला आणि फडणवीसांनी सांगितलेलं आहे की एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला पाठवून द्या आणि त्या शिष्टमंडळासोबत आजच जी आहे ती चर्चा जी आहे ती केली जाईल. गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या संदर्भातली हीच माहिती दिली आहे. मात्र एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. रास्ता रोको केलं जात आहे. बीडच्या परळीमधली ही दृश्य आपण पाहताय. नक्कीच मात्र लक्ष्मण हाकेंकडनं हे आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठेही आंदोलनाला गालबोट लागेल असं कार्यकर्त्यांनी समर्थकांनी वागू नये, रास्ता रोको करू नये किंवा टायर जाळण्याचे प्रकार सुद्धा केले जाऊ नयेत असं लक्ष्मण हाके यांनी आवाहन केलेलं आहे. मात्र बीडच्या परळीमध्ये ओबीसी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. अंबडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन बघायला मिळालं होतं. सगळे नेतृत्व करतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त शांतता ठेवा सगळ्यांनी. ए दादा, हाव ना, या ठिकाणी मुख्यमंत्री ऐक रे, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन आहे. अक्षय थांबू द्यायला, अक्षय थांबू. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोनद्वारे